सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार मंडळी. गजानन सेवा बाल गणेश मंडळ कुंभारवाडा पाटण सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्या कृपा आशीर्वादाने सालाबाद प्रमाणे आमचे मंडळ समाज उपयोगी उपक्रम जसे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, सामाजिक संस्थांना देणगी, गरजवंत मुलांना शालेय साहित्य वाटप आणि या अशा समाजहितांच्या गोष्टी करत असतो. आणि आमच्या मंडळाचे कार्यकर्ते मयुरेश मोहन पाटील यांची जलसंपदा विभाग नागपूर येथे क्लार्क म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल नवस्फूर्ती म्हणून मंडळाला यावर्षी यांच्याकडून श्रींची मूर्ती अर्पण. तसेच आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष समर्थ सचिन कुंभार, उपाध्यक्ष आदित्य कुंभार, खजिनदार तन्मय कुंभार, सचिव रितेश भोसले, सहसचिव हर्षद कुंभार या नवीन कार्यकारिणीला हार्दिक शुभेच्छा. याही वर्षी घेऊन येत आहोत एक वेगळी गणेश मूर्ती आणि समाज प्रबोधनपर धमाल विनोदी जिवंत देखावा. विनोदी जिवंत देखावा. टीव्हीचा मोबाईलचा नाद जमाना झाला बर्बाद. टीव्ही मोबाईलचा नाद जमाना झाला बर्बाद. टीव्ही मोबाईलचा नाद जमाना झाला बर्बाद. नमस्कार मंडळी, मी नाना मास्तर. नाना म्हणजे नाद करायचा नाही. ड्रेस जुना पण मास्तर नवा. अहो काय होती अलीकडली गाणी लागली की मी कुत्र्यासारखा किंचाळतो आणि गाढवासारख्या लाता झडतो. अहो कशाने माहितीये, ह्यो हाय बदलत्या संस्कृतीचा परिणाम. अहो या टीव्ही सिनेमामुळे आणि परदेशी चालीरीतीमुळे समाज किती बिघडलाय याच्यावर डिटेल मध्ये अभ्यास करून मी PhD करतोय. आणि म्हणूनच समाजातल्या काही व्यक्तींना मी इथे बोलवून त्यांचं ऑडिशन म्हणजे चाचणी घेणार आहे. बघूया या चाचणीमध्ये कोण कुठपातूर पोहोचतोय ते. तर सुरुवातीलाच येत आहेत कॉलेज क्वीन मिस डॉली. बोले बाळा तू कुठे चालला, जा तू तर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव्ह मी, कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा. माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी, आय लाईक युअर फॅशन, तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर तुझं डिंपल, जे पाहिजे ते घे ते घे. एक नंबर तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर तुझं डिंपल, जे पाहिजे ते घे ते घे. हाय हाय राउडी नाना. हॅलो. आधी कपडा खोललो मग बोललो. व्हॉट यू से? नीट ऐकून घे. तू डॉली आहेस की भाजीवाली सक्कू आहेस की दूधवाली माली आहेस हे कळायचं कसं ग? आधी तुझ्या सायलेन्सरच्या तोंडावरलं फडक तरी सोड. फडक काय म्हणताय? हा हे रुमाल तोंडावर बांधला की होतो कमाल. पोरं बदलून पोरी होतात मला मल आणि पोरं होतात कंगाल. आणि चांगल्या माणसाची होत्यात हाल. भंकस नको, मुद्द्याचं बोला नाना. फक्त मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तर दे. मला सांग, तू पुस्तकं कुठली कुठली वाचतेस? पुष्कळ वाचलेत. कोणता व्यायाम करून करीना कपूर सारखी 0 फिगर करायची, टीव्हीवर दाखवलेल्या सगळ्या क्रीम्स, पावडर्स, शॅम्पू, साबण वापरून माझं सौंदर्य कसं मी जीवापाड जपलंय. होय होय जीवापाड जपल्यास. खरं एवढी सगळी सौंदर्याची काळजी घेऊन लग्न झाल्यावर शेवटी सगळं नवऱ्यालाच दान करणार की? नो, मी आधुनिक युगातली स्त्री आहे. स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी नारी आहे. संसार तर मी करीनच पण लग्न करणार नाही. म्हणजे खानावळीत फुक्कड जेवल्यासारखं होती की ग हे? अगं मला सांग, लग्नाविना संसार करणार तू कसा? याला म्हणतात लिव्ह इन रिलेशनशिप. पती पत्नी सारखं राहायचं, पटलं तर बघायचं, नाहीतर एकमेकांना सोडून द्यायचं. अरे वा वा वा. खरं बिन लग्नाचं पोरग झालं तर कुठं सोडायचं? कत्तल खाण्यात. बरं राहू दे. दुसरा प्रश्न, रामायण महाभारत यापैकी एखादा तरी ग्रंथ वाचलायस का तू? मी फक्त प्रेम ग्रंथ वाचते. मग दुसरा ग्रंथ वाचायला तुला वेळ कुठला असणार गे? बरं असू दे. मला सांग पुढचा प्रश्न, पुढे तू कोण होणार? एखादी ऍटम डान्सर होईल, नाहीतर डर्टी हिरोईन होईल.
कपडे कमी पैसे जास्त. अगे डॉली, असा आधुनिक विचारसरणीनं तू आयुष्यातनं उठशील. भारतीय संस्कृतीचा अभ्यास कर नीट, म्हणजे मग तुला कळेल सीता सावित्री कोण होत्या ते. याला अभ्यास कशाला करायला पाहिजे? सायबर कॅफेत जाऊन इंटरनेट ओपन केलं की साऱ्या जगाची माहिती कळते. इंटरनेट म्हणजे आतले जाळे. असू दे, ठीक आहे, तू उघड आतले जाळे, कर वाटेल ते चाळे आणि घे करून वाटतोळे. बरं, येते मी. रेव पार्टीला जाणार आहे. तुम्ही येणार असाल तर जरूर या. रावडी नाना, बाय बाय. बाय म्हण रेव पार्टी. रेव म्हणजे कुणीही कोणाच्या बायकोची करतय देव घेव, हुक्का ओढण्याचं फुटतय पेव, नशीत कुठलीही पोरगी कुणालाही म्हणते माझ्या ताटात जेव. डॉल्बीवर नंगानाच करत तोंडानं मात्र म्हणतात हर हर महादेव. असो, आता मुलाखतीसाठी पुढला मेंबर आहे ऑलराऊंडर लँडलॉर्ड तरुण सन्नी. आमची विद्या सोडून नेतो खोटे मानभाव, ढोलकीला बांधीन तुझं पाय पाय पाय, वळ वळ केलं तर सोनाचे नाय. ढोलकीला बांधीन तुझं पाय पाय पाय, वळ वळ केलं तर सोनाचे नाय. ढोलकीला बांधीन तुझे पाय पाय पाय, वळ वळ केलं तरी सोनाचे नाय. ढोलकीला बांधीन तुझे पाय पाय पाय, वळ वळ केलं तरी सोनाचे नाय. हॅलो स्वीटी. डोक्यात बसेल काठी. हाय ब्युटी. गुडघ्याची फुट्टाला वाटती. हाय हाय. लेडीज पॅन्ट मध्ये घालू नको जेंट्स पाय पाय. अरे पोरींना बघून हात हली होतेस काय? कानातली बुच्च काढणार आहेस काय? नाना बोला, काय म्हणताय? अरे बाळू, त्यात बिघडलेल्या संज्ञा. मी विचारतो त्या प्रश्नाची तू आधी उत्तर देणार काय? 1 मिनिट. आधी खातो गुटखा पुडी, मग बसेल घडी. अरे मूर्खा, अरे माझ्या तोंडावर कशाला तू कायलायस? मग कुठे थुंकू? तुमच्या 2 व्हीलर गाडीवर. तू त्यालाच माझी गाडी रेड. अरे तू गुटखा मधलं टक उडून उरलेलं का खात नाहीस? गुटखा बंदी आहे ना व? नाना अहो, नावाला बंदी, खाणाऱ्या घोड्यांना कुठूनही मिळते चंदी. रावडी नाना, एक सिगरेट ओढतो. हा अरे बाबा, किती घाण वास मारतोय रे सिगरेटचा. अहो मारणारच, गांजा चरस भरून ओढतोय. 1 मिनिट. हा नाना. नाना 90 मारता का? खोकला पळून जाईल. होय, सुरुवातीला खोकला पळून जाईल, पण असाच पित राहिलास तर किडनी जळून जाईल. इथं कोण लेकाचा काळजी करतोय? बापाच्या पैशावर मन मुराद चैन करायची. असं वय? मग बाप काही बोलत नाही? तो थेडा काय बोलतोय? त्याला जगायचं नसल. आणि मग बापाची इस्टेट संपल्यावर रस्त्यावरच्या गाड्या चोरून विकायच्या. पण काम धाम न करता कॉलेजच्या नावाखाली उधळपट्टी करणारच. बाकी काय पण म्हण, बॉडी मात्र चांगली कमावली असे तू. उगीच नाही नाना, माझी 6 पॅक दणकट बॉडी बघून चिकन्या पोरी आपल्यावर जीव टाकतात. त्या जीव टाकत्यात वय? म्हणजे तू अभ्यास करत नसशीलच. असो असो, मला सांग, तुझे जनरल नॉलेज चेक करायचं म्हणून विचारतो. अंदमान निकोबार बेट कुठल्या भागात आहेत? मला वाटतंय डान्स बारच्या अलीकडे नि बिअर बारच्या पलीकडे मुंबईत असावी. त्याच्या सत्यानाश. अरे अंदमान निकोबार बेट बिअर बारच्या बाजूला नाही, ती समुद्रात आहेत. जाऊ दे, आता भारताच्या इतिहासातला एक साधा प्रश्न विचारतो तुला. विचारा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं कोण कोणाला म्हणाले? जन लोकपाल आंदोलनात अण्णा हजारे रामदेव बाबांना म्हणाले. वा गुरु माऊली, धन्य आहे. तुमच्या अगाध ज्ञानानं आम्ही पुनीत झालो. अरे बाबा, असं झालं तर पदवी कशी मिळवणार रे तू? हो नाना, सोपा आहे. विकत घेणार. विकत म्हणजे चांगल्या विद्यार्थ्याचं वाटतोळ, मग नोकरीवर हा साप घालून बसणार वेटतळ. 1 मिनिट नाना. हॅलो. अगं माधुरी, मी शिल्पाबरोबर नाहीये.
हॉस्पिटलमध्ये आईची सेवा करतोय. हा ठीक आहे बाय. एक मिनिट हा नाना, जरासा फोन लावतो. शिल्पा तू थिएटरवर डायरेक्ट ये. हा मी तिथे येतो. सॉरी रावडी नाना, पोरी माझी वाट बघतात. मी येतो. हा जा बाबा जा. बघितलं मंडळी, पुण्यवान आई बापाच्या पोटी जन्म घेत्यात ही पापी कार्टी. जमाना सुधारला पण माणूस बिघडला. तर आता यापुढे येत आहे एक सर्वसामान्य संसारी स्त्री, सौ मालादेवी भावमारे. अहो शेठ, तुम्ही नादच केलाय थेट. थोडं दुसले की करता मन धरणी तुम्ही, थोडं दुसले की करता मन धरणी. लाडाचं शेठ तुम्ही, गावाचं शेठ तुम्ही, मी तुमची लाडाची शेठानी राया. मी तुमची लाडाची शेठानी, मी तुमची लाडाची शेठानी. ओहो मी तुमची लाडाची शेठानी. रावडी नाना, मी कशी दिसते? अगदी टीव्ही सिरियल मधली कपटी आणि कारस्थानी विलन बाई सारखी दिसते. पण मला तुझा नवरा केव्हा मेला? अहो नवरा मेला असता तर टीव्हीवरच्या सिरियल नायिकेसारखं शेजारीशी लग्न नसतं का केलं? अहो दुर्दैवाने ते जिवंत आहेत. अरे अरे अरे, दुर्दैवानं ते जिवंत आहेत. मग मंगळसूत्र का घातलं नाहीस तू? कुंकवाच्या जागी टिकली का लावलीस? नाना, नवरा जवळ असताना मंगळसूत्र कशाला? मंगळसूत्र घातलं ना की हायपाय मैत्रिणीत मिसळताना थोडा संकोच वाटतो. हो आता कुंकवाच म्हणाल तर दररोज तोच लाल रंग बघून कंटाळा येतो. आणि टीव्ही मधून तेवढा वेळ असतोच कुणाला. शिवाय कपड्याच्या कलर प्रमाणे टिकली बदलता येते. नशीब माणूस काळा आणि गोरा दोनच रंगाचा असतो, नाहीतर टिकली प्रमाणे नवरा सुद्धा बदलला असतास तू. अहो तसं करता येत नाही, म्हणून तर आई वडिलांची चॉईस केलेल्या नापसंत नवऱ्याशी नाविलाजाने संसार करते. अहो टीव्ही सिरियल मधल्या एकापेक्षा एक हँडसम नवरे पाहिले ना की कसा जळफळ आठवतो माझा. वा 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 वा, म्हणजे तुला टीव्ही सिरियल पाहण्याचा भलताच शौक दिसतो. उगीच नाही, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत टीव्ही समोरून हलत नाही. आणि त्यामुळेच ना अंथरुणावर पडल्या पडल्या मला झोप लागते. पडल्या पडल्या झोप लागते? हो. मग नवऱ्याची गैरसोय होत असणार. कसली गैरसोय म्हणता? नाही म्हणजे जेवणा खाण्याची. हातीच्या. अहो त्याच्यासाठी मोलकरीण ठेवली आहे मी, ती माझं सगळं काम करते बघा. मोलकरीण सगळं करती वय? होय. म्हणूनच तिला तुमच्या आधी ती लेकरूवाळी झाली. मला सांगा, तुम्हाला नेमकी कुठली सिरियल आवडते? सांगू? संसाराचा सत्यानाश, तुझा की माझा सांग कुणाचा, नवरा बाजारी घरात शेजारी, उंच माझा बोका ग, देवध्यानी भक्त म्हणी मला सासू हवी. बरं मला सांग, मला काय तुम्ही बायका सिरियल मधनं काय काय शिकला? कुणाचं घर कसं पेटवायचं, नणंद भाऊजाई सासूंचा काटा कसा काढायचा, कुणाचा नवरा कसा पळवायचा हे तोंडपाठ झाले मला. अरे 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 अरे, मला असल्या चावट सिरियल बघण्यापेक्षा निदान रामायण महाभारतासारख्या धार्मिक सिरियल बघत जा की ग. अहो या मालिका म्हणजे शेळ्या काडीला उकळे आणल्यासारखं आहे. पुढे काय घडणार हे अगोदरच ठाऊक असतं. ना थ्रिल असतं, ना सस्पेन्स, ना रोमांस असतो. बरं जाऊ द्या ते तिकडं, मला वेळ होतोय. बरं मी जाते. हा नाना, अहो माझा एपिसोड चुकेल ना. अहो पण एखादा भाग चुकला म्हणून काय बिघडतं? असं कसं? सुनेना सासूला विष कसं घातलं याचं उत्तर जर मला देता आलं नाही तर शेजा पाजारच्या बायका मूर्खात काढतील की हो मला. बरं मी येते. बाय रावडी नाना, बाय बाय. या आता बघितलं सा मंडळी, टीव्ही मुळे माणसातलं मायेचं धागं तटा कसं तुटलं. अहो तिन्ही सांज झाली की पूर्वी गल्लीतल्या बायका दारात ओट्यावर बसून एकमेकींचं सुख दुःख जाणून घ्यायच्या. हातगा, नागपंचमी, गौरी गणपती हे आलं की सगळ्या मुली एकत्र येऊन जिम्मा फुगडीचा फेर धरायच्या. शेजारी कोणी वारलं तर जीवाभावाचा माणूस गेल्यासारखं मनापासून रडायच्या.
सकाळी उठल्या की सडा सारवण करायच्या, देवाचं नाम स्मरण, घंटीचा आवाज आणि ओव्या कानावर पडायच्या. पण मंडळी, या टीव्हीचा राक्षस जसा घराघरात घुसला तसा सगळी नाती गोती परंपरा जिव्हाळा गिळून टाकला की होते ना. आता पुन्हा एकदा विचार करायची वेळ आली आहे मंडळी. पूर्वी माणसं एकमेकांनी प्रेमानं भेटून ख्याली खुशाली विचारायचे, मुलाबाळांसोबत गप्पा मारताना एक प्रकारचं समाधान व्हायचं. पण मोबाईल वर बोलणं सुरू झालं आणि मायेची माणसं मात्र दुरावली. सावधान मंडळी, सावधान. अजून बी वेळ गेलेली नाही. वेळ जाण्याआधी एकमेकांच्या सुखदुःखात समरस होण्यासाठी वेळ द्या. टीव्ही मोबाईलच्या जंजाळात आयुष्य फुक्कट निघून जाईल ध्यानात ठेवा. कधीही दुरुस्त न होणाऱ्या चिनी वस्तू सारखं, कळलं का?